आज शुक्रवार 26 ऑक्टोबर. सर्वांना शुभेच्छा. दिवाळी आता अगदी तोंडावर आलेली आहे. सगळ्यांचा उत्साह वाढलेला आहे. त्याच वेळेला महागाईनं पण कहर केलेला आहे. आता त्याच्यावर मात करून आपण आपला आनंद लुटूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सादर वंदन. काल आपण कंसाचा उद्धार, चाणूर आणि मुष्टिकांचा उद्धार हा सगळा भाग पाहिलेला होता. आता श्रीकृष्ण आणि बलराम तसे मोठे झालेले आहेत. त्यांचं उपनयन व्हायला पाहिजे आणि ते आता गुरुकुलात प्रवेश करणार आहेत. पण तत्पूर्वी आपल्या मात्यापित्यांचं, दोन्ही मात्यापित्यांचं, म्हणजे ज्यांनी जन्म दिलेला आहे, जन्मदाते आहेत, आणि ज्यांनी आपल्याला वाढवलेलं आहे ते नंदबाबा आणि यशोदा मैया, या सगळ्यांचं त्यांच्या मनावर जे काही संस्कार आहेत किंवा जे रूढ आहे त्याच्याबद्दल ते आता काय, त्यांच्या मनात काय भावना आहेत, तो सगळा भागाचा आता आपण पाहूया. काल म्हटलं तसं आता ते साक्षात जगदीश्वर आहेत असं वसुदेव आणि देवकीला वाटलेलं आहे. ते काही आपले पुत्र नाहीत आणि असं समजून त्यांना छातीशी कवटाळलेलं होतं आणि स्वतःच भगवंतांनी त्यांना हात जोडलेले होते. आता ह्या श्रीकृष्णांच्या लक्षात आलं बरं का. काय आलं की माता पित्यांना माझ्या भगवत भावाचं ज्ञान झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांना पुत्रस्नेहाचं सुख मिळणार नाही. भगवंतांनी आपल्या पोटी जन्म घेणं हा मोठेपणा झाला, पण सामान्य आईवडिलांप्रमाणे त्यांना जे पुत्रस्नेहाचं सुख मिळायला पाहिजे ते काही मिळालेलं नाही किंवा मिळत नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर सगळ्या लोकांना मोहित करणारी जी योगमाया आहे ती आपल्या मातापित्यांवर पसरलेली. आणि मग यादव कृष्ण किंवा श्रीकृष्ण आपल्या बंधूंसह आईवडिलांकडे गेले आणि आदरपूर्वक त्यांना म्हणायला लागले, आई बाबा अशी हाक मारून त्यांनी आनंदित होऊन त्यांना आनंदित करायला लागले. म्हणजे एक आईबाबांचं प्रेम आणि सुख जे आहे ना ते अलौकिक आहे. म्हणजे म्हणून जी म्हण आहे ती आत्ता मला एकदम आठवली. आई तिन्ही आपलं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई विना भिकारी. अहो तो एवढ्या 3 लोकांचा स्वामी असला तरी आई नसेल तर तो भिकारीसारखा आहे. तसं इथं आता ह्या भिकारी नाही आहे. नंदबाबा आणि यशोदा मैयांनी त्यांना भरपूर श्रीमंत केलं होतं, पण खऱ्या आईवडिलांना आपण काहीच सुख दिलं नाही याची खंत वाटून त्यांनी त्यांच्यावरती योगमाया पसरली आणि आता अगदी त्यांना लाडानं आई बाबा म्हणून हाक मारायला लागले आणि आनंद द्यायला लागले. आणि ते म्हणतात बरं का, आता हे वाक्य किंवा हे उद्गार तर सगळ्याच्या मुलांनी लक्षात ठेवावेत. ते म्हणतात, आई बाबा आम्ही आपले पुत्र असून आणि आमच्यासाठी आपण नेहमी उत्कंठित असूनसुद्धा आमचं बाल्य किंवा पौगंड आणि किशोर या अवस्थांचं सुख काही आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही.
आणि तुम्ही मिळवू शकला नाहीत. म्हणून दुर्दैवानं आपल्याजवळ राहण्याचं सौभाग्यच प्राप्त झालं नाही. त्यामुळं आईवडिलांच्या घरी असणाऱ्या मुलांना लाड करून घेण्याचं जे सुख मिळतं ते काही आम्हाला मिळालं नाही. आता मातापिताच खरं, त्यांनी मातापित्यांचं महत्त्व इथं सांगितलं आहे. ते स्वतःबद्दल आहे आणि आजच्या मुलांना पण आहे समजून देण्यासाठी, की मातापिताच या शरीराला जन्म देऊन त्याचं लालन पालन करतात. तेव्हा कुठं ते शरीर पुरुषार्थ प्राप्तीचं साधन बनतं. आणि म्हणून एखाद्यानं 100 वर्ष राहून जरी मातापित्यांची सेवा केली तरी तो त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. जे आईवडिलांची सेवा करणं हे किती मोलाचं आहे. जन्मभर जरी केली तरी तो त्याच्या ऋणातनं मुक्त होऊ शकत नाही. आणि सामर्थ्य असूनही जो पुत्र आपल्या आईवडिलांची शरीरानं आणि धनानं मनानं सेवा करत नाही त्याला मेल्यानंतर यमदूत त्याच्याच शरीराचं मांस खाऊ घालतात. अक्षरशः इतकं म्हणजे अगदी अंगावर शहारा येतो असं विधान आहे भागवतकारांनी सांगितले. किंवा सामर्थ्य असूनही फक्त आईवडीलच असं नाही, तर मनुष्य आपले आईवडील म्हणजे वृद्ध आईवडील, पतिव्रता पत्नी, लहान मुलं, गुरु, ब्राह्मण आणि जे शरणागत आलेले आहेत, आपल्याला शरण आलेले असतील, त्यांचं पालनपोषण जे करत नाहीत ते जिवंत असूनही मेल्यासारखे आहेत. किंवा आपली सेवा न करण्यामुळं आमचे इतके दिवस वाया गेले तो म्हणतो. कारण नेहमी कंसाच्या भीतीनं आम्ही आपली सेवा करण्यास असमर्थ होतो. आतून जीव तुटत होता हो, पण त्या कंसाच्या धाकामुळं आम्हाला इथं येताच येत नव्हतं. तेव्हा शुक म्हणतात परीक्षितांना की मायेनं मनुष्य बनलेल्या, मायेमुळं तो आता मनुष्य झालेला आहे. पण श्रीहरींची वाणी ऐकून मोहित होऊन देवकी वसुदेवांनी त्यांना अगदी उचलून घेतलं, आपल्या मांडीवर बसवलं आणि छातीशी कवटाळून अतिशय आनंद प्राप्त करून घेतला. जो त्यांना 12 वर्षापूर्वी मिळायला होता तो आज मिळवलेला आहे. आणि म्हणून ते सांगतात की राजन, स्नेहपाशाने बांधले जाऊन ते पूर्णतः मोहित झाले आणि अश्रुधारांनी त्यांना भिजवू लागले. अश्रूंनी कंठ दाटून आल्यामुळं ते काहीही बोलू शकले नाही. आणि अशा प्रकारे भगवान देवकीनंदनांनी आईवडिलांचं सांत्वन करून आपले मातामह उग्रसेन यांनासुद्धा यादवांचा राजा केला. ज्या गोष्टी कंसानं केल्या नाहीत, ज्या आईवडिलांना त्रास दिला किंवा स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकलं उग्रसेनांना, ती जबाबदारी किंवा ते कर्तव्य आता श्रीकृष्ण स्वतः पार पडत आहेत, दोघंही म्हणजे. आणि ते म्हणतात की महाराज, आम्ही आपली प्रजा आहोत, आपण आम्हाला आज्ञा करावी. ययातीचा शाप या कंसाला मिळालेला आहे वंशाला. त्यामुळं यदुवंशी राजसिंहासनावर बसू शकत नाहीत. पण आपण यदुवंशी असूनही माझ्या आज्ञेमुळं आपल्याला काही दोष लागणार नाही. आणि मी सेवक होऊन तुमची सेवा करीत आहे हे पाहून देवतासुद्धा मस्तक लवून आपल्याला नजराणे देतील. आणि मग इतर राजांबद्दल तर काय सांगावं, मीच तुमच्यावर एवढा प्रसन्न झालो तर सगळे राजे तुमच्यावर प्रसन्न होतील. कारण का, तर कंसाच्या भीतीनं जे पूर्वी व्याकुळ होऊन काही निघून गेले होते, देशोधडीला लागलेले होते, असे बरेच यदू, वृष्णी, अंधक, मधु, दाशार्ह, कुकुर या सगळ्या वंशात जन्मलेल्या आपल्या नातेवाईकांचा त्यानं शोध घेतला आणि त्यांना तिथून परत बोलावलं. आणि घरापासून दूर परक्या जागी राहावं लागल्यामुळं त्यांना अतिशय दुःख झालेलं होतं, भोगावं लागलं होतं. पण विश्वविधात्या भगवंतांनी त्यांचं सांत्वन करून त्यांचा सत्कार केला, त्यांना खूप धनसंपत्ती देऊन तृप्त केलं आणि आपापल्या ठिकाणी पुन्हा स्थानापन्न केलं. केवढा आनंद झाला असेल बघा. सगळ्यांना देशोधडीला लावलेलं होतं कंसाने. मग आता सगळेजण रामकृष्णांच्या बाहुबलाखाली सुरक्षित होते.
त्यांच्याच कृपेनं त्यांना आता कसलंही कुणालाही दुःख नव्हतं. सगळ्यांचे मनोरथ पूर्ण झाले होते आणि ते आता कृतार्थ झाले होते. त्यामुळे ते आपापल्या घरामध्ये आनंदानं राहू लागले. एवढं महत्त्वाचं काम केलं आहे बघा. कारण श्रीकृष्ण नेहमी प्रसन्न मुखानं पाहायचे सगळ्यांना. त्यांचं सौंदर्य पण अपार होतं आणि दयार्द्र हास्ययुक्त नजरेनं पाहणाऱ्याला त्या मुखाचं दररोज दर्शन झाल्यामुळं सगळे आनंदित होत होते. आपल्यासमोर अशी आनंदी व्यक्ती असली की आपणही सगळं आपलं दुःख विसरून जातो बघा. हे तर साक्षात भगवंतच, त्यांचीच कृपा झालेली आहे. आणि मथुरेतले सुद्धा जे म्हातारे लोक होते ते सुद्धा आता तरुणांसारखे बलवान दिसायला लागले, उत्साही झाले. सगळ्यांची मरगळ गेली बघा. कारण आपल्या डोळ्यांची ओंजळ करून भगवंताच्या मुखारविंदाच्या अमृतमय मकरंदाचं पान करत होते. म्हणजे त्याचं मुखारविंद, मुखरूपी कमल आहे, त्याचा जो मकरंद आहे त्याचं पान ते करतायत. इतकी छान कल्पना केली आहे. म्हणून नंतर सांगतायत की अरे राजेंद्रा, परीक्षिताला शुकदेव सांगतायत की नंतर भगवान देवकीनंदन आणि बलराम हे दोघंही आता नंदबाबाजवळ आले. आधी वसुदेव आणि देवकीला त्यांनी सगळा प्रेमाचा वर्षाव केलेला आहे आणि नंतर मग नंदबाबाकडे आले. त्यांच्या गळ्याला मिठी मारलेली आहे आणि म्हणतात, बाबा आपण दोघांनी अत्यंत प्रेमानं आणि लाडानं आमचं पालनपोषण केलं बरं. कारण आपल्या मुलांवर आई वडील स्वतःच्या शरीरापेक्षा सुद्धा प्रेम करतात, यात काहीच संशय नाही किंवा यात काहीच नवल नाही. पण पालन पोषण करू शकत नसल्यामुळं स्वतःच्या मातापित्यांनी ज्यांचा त्याग केला त्या बालकाचं जे आपल्या मुलांप्रमाणे पालन पोषण करतात ते त्यांचे खरे आईबाप आहेत. तो म्हणतोय की आता बाबा नंदबाबांना म्हणतोय, आता आपण व्रजात परत जा. येथील सुहृद संबंधितांना सुखी करून आमच्यावरील वात्सल्यामुळं दुःखी झालेल्या तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आम्ही नक्की येऊ. कारण आता ते सगळे तिथले व्रजवासी, त्यांचे मित्र, सगळ्या गोप हे सगळे नाराज झालेले आहेत, दुःखी झालेले आहेत. म्हणून सांगतात की आम्ही तुम्हाला सगळ्यांना भेटायला परत नक्की येऊ. आणि अशी नंदादींची सगळ्यांची समजूत घातली आणि अत्यंत आदरपूर्वक त्यांना वस्त्र, अलंकार, भांडी इत्यादी सगळं देऊन त्यांचा सत्कार केला. मग ते भगवंताचं बोलणं ऐकून नंदबाबांनी प्रेमाने सद्गदित होऊन त्या दोघांनाही छातीशी कवटाळलं आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी ते गोपांसह गोकुळात गेले. एक महत्त्वाची जबाबदारी, एक मोठा तो काय म्हणूया प्रसंग किंवा जबाबदारी पार पाडल्यानंतर काय काय करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी गोपाळांनी केल्या, म्हणजे गोविंदांनी केलेल्या आहेत, श्रीकृष्णांनी केलेल्या आहेत. एक तर सगळे राजे पुन्हा परत बोलावले. आपल्या आजोबांना म्हणजे उग्रसेन बाबांना त्यांनी राजा केलं. वसुदेव देवकीला आनंदित केलं, नंदबाबांना आनंदित केलं, सगळ्यांना आश्वस्त केलं, खऱ्या अर्थानं आश्वस्त केलं. नाही तर आजकाल आश्वासनं देतात आणि निवडून आल्यावर विसरून जातात, तर तसं नाही आहे. आणि आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर ते आलेले आहेत. बालपण संपलेलं आहे आणि मग वसुदेव आणि देवकींनी काय केलं तर पुरोहितांना बोलवलेलं आहे, अन्य ब्राह्मणांना बोलावलेलं आहे आणि त्या दोघांचंही मौंजी बंधन केलेलं आहे. म्हणजे ते खऱ्या अर्थानं आता द्विज झाले. ज्या वेळेला उपनयन संस्कार होतो तेव्हा त्या मुलाचा पुन्हा एकदा जन्म होतो आणि मातेच्या उदरातून जन्म घेतो तो एकदा जन्म, म्हणून म्हणजे दोनदा, म्हणजे दोनदा जन्माला आलेला त्याला द्विज असं म्हणण्याची पद्धत आहे. मग त्या ब्राह्मणांना भरपूर सत्कार केला, दानं दिली, सोन्यांच्या रेशमी वस्त्रांच्या माळा घातलेल्या अशा सवत्स गायी दान केल्या, ज्या त्यांच्या जन्माच्या वेळेला त्यांना अपेक्षित होतं.
की वसुदेवांना वाटत होतं की रामकृष्णांच्या जन्मनक्षत्राच्या वेळी जितक्या गायी देण्याचा त्यांनी मनानं संकल्प केलेला होता आणि त्या कंसामुळे त्यांना तो पूर्ण करता आलेला नव्हता, तो सगळ्या त्यांनी हिरावून घेतल्या होत्या कंसानी बरं, जेवढ्या गायी द्यायच्या ठरवलं होतं त्या. मग त्याची सगळ्याची आठवण ठेवून वसुदेवांनी या ब्राह्मणांना त्या दान करून टाकले. आणि अशा प्रकारे यदुवंशाचे पुरोहित, आपल्याला माहिती आहे की गर्गाचार्य, सुरुवातीला सुद्धा त्यांनी तो गुप्तपणे त्यांचा नामस्मरण नामकरण विधी केलेला होता, कारण 4 लोकांदेखत तो करता येत नव्हता. मग आता खऱ्या अर्थाने हे रामकृष्ण द्विज झाले आणि ब्रह्मचर्याचा स्वीकार करून त्यांचं उत्तम पालनपोषण आता त्यांनी केलेलं आहे. आता हे जगाचे स्वामी आहेत, सर्वज्ञ आहेत, सगळ्या विद्यांची उत्पत्ती त्यांच्यापासूनच झाली आहे, त्यांचं निर्मळ ज्ञान स्वतः सिद्ध होतं, पण तरीसुद्धा मनुष्यासारख्या वागण्यामुळं त्यांनी ते सगळं लपवून ठेवलेलं आहे. ते स्वतः परब्रह्म आहे, ते काही सगळं दाखवत नाहीत जगाला. आपल्याकडं मात्र एवढं काय म्हणतात ना, अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणं, एवढंच काही ज्ञान मिळालं की आपण सगळ्या जगाला सांगू सुटतो. तसं नव्हतं त्यांचं. स्वतः त्या विद्याचे उद्गाते असूनसुद्धा त्यांनी ते सगळं लपवून ठेवलेलं आहे. आणि मग दोघंही आता गुरुकुलात निवास करण्याच्या इच्छेनं उज्जैनी, त्याला अवंतीपूर असंही म्हणतात, आणि काश्यगोत्राच्या सांदीपनी मुनींकडे ते गेलेले. तुम्ही बहुतेकांनी पाहिला असेल सांदीपनी आश्रम उज्जैनला एवढा सुंदर केलेला आहे. आत्ता त्याचं अगदी छान स्वरूप अगदी सुंदर केलेलं आहे. 64 विद्यांचं सगळं असं दालन भलं मोठं, आणि जिथे जिथे श्रीकृष्णांनी त्यांच्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत ते सगळं असं चित्ररूपाने खूप सुंदर असं म्युझियमसारखं म्हणा किंवा संग्रहालय छान केलेलं आहे. आता हे दोघं भाऊ त्या अवंतीपुरात म्हणजे उज्जैनीला राहायला लागले आणि विधीपूर्वक गुरुजींच्या जवळ राहून गुरूंची उत्तम सेवा करून त्याचा एक आदर्श लोकांसमोर ठेवून भक्तिभावानं गुरूंना देव समजून त्यांची सेवा करायला लागली. केवढं मोठं महात्म्य होतं पूर्वीच्या काळी बघा. राम काय, कृष्ण काय, हे सगळे साक्षात भगवंत असूनसुद्धा समाजाला एक आदर्श दाखवण्यासाठी त्यांनी मनुष्य रूपात जन्म घेतल्यानंतर जसं आदर्शवत जगायला पाहिजे तसं, गुरु म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू जे म्हणतात ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीनं त्यांना तसं बनवलेलं होतं. आणि मग अतिशय शुद्ध भावनेनं गुरुजींची सेवा करत त्यामुळं ते गुरुसुद्धा प्रसन्न झाले. मग 6 विद्या म्हणजे 6 शास्त्र, षडंग ज्याला म्हणतात ती, शिक्षा, कल्प, ज्योतिष, व्याकरण, निरुक्त, छंद, ही जी सगळी 6 शास्त्र आहेत ज्याच्यामुळं वेद समजतात. म्हणून ते 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, 14 विद्या म्हटलेल्या आहेत. त्या सगळ्या उपनिषदातल्या सगळ्या वेदांचं, सगळ्या विद्यांचं त्यांना शिक्षण दिलं. त्याच्यात जोडवल्या धनुर्वेद, मनुस्मृती, धर्मशास्त्र, मीमांसा, सगळे तात्पर्य, वेदांचं तात्पर्य सांगणारे जे ग्रंथ आहेत, जे शास्त्र आहेत, तर्क असेल, संधी, विग्रह, यान, आसन, द्वैध, म्हणजे राजासाठी, क्षत्रियासाठी आवश्यक असणाऱ्या या सगळ्या आश्रय, या 6 भेदांनी युक्त अशा राजनीतीचं महत्त्वाचं ज्ञान दिलेलं. कारण पुढे कारभार करायचा आहे त्यांना, आणि तो कसा करायचा म्हणून परीक्षिताला तो सांगतायत शुकमुनी की सगळ्या विद्यांचे प्रवर्तक असलेले हे दोघे पुरुष श्रेष्ठ गुरुजींनी फक्त एक वेळा सांगितलं की त्या विद्येत ते पारंगत होत होते. आणि 64 दिवसात त्यांनी 64 कलांचं ज्ञान प्राप्त केलं. चेष्टा नाही आहे. एक कला अवगत करण्यासाठी आधी वर्षाचा काळ जातो, मग पुन्हा त्यातला ॲडव्हान्स कोर्स, पुन्हा असं आयुष्य घालवलं तरी आपल्याला 64 कला समजणार नाही. पण यांनी 64 दिवसात त्या कला सेवन केल्या किंवा प्राप्त केल्या. आणि अध्ययन संपल्यानंतर सांदीपनी मुनींना त्यांनी गुरुदक्षिणेची प्रार्थना केली. तेव्हा त्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांना की त्यांचा जो पुत्र हे झालेला होता, नष्ट झालेला होता, गेलेला होता, हरवलेला होता. तर मग सांदीपनी मुनींनी त्यांच्या
त्यांचा अद्भुत महिमा आणि अलौकिक बुद्धिमत्ता पाहून आपल्या पत्नीचा सल्ला घेऊन प्रभास क्षेत्रामध्ये समुद्रामध्ये आपला बुडून मरण पावलेला जो पुत्र आहे तो आणून देण्याची त्यांना विनंती केली म्हणा किंवा गुरुदक्षिणा मागितली. अवघड अशी दक्षिणा होती हो. दुसरं काही धन वगैरे द्या म्हणले असते सोपं होतं, घर द्या म्हणले असते सोपं होतं, पण हे दोघं अपूर्व पराक्रमी होते. ठीक आहे म्हणाले आणि लगेच रथावर आरूढ होऊन प्रभास क्षेत्राला गेलेले आहेत. हा महत्त्वाचा आहे बरं का टप्पा, भयंकर महत्त्वाचा आहे. आणि तिथे समुद्र तटावर ते क्षणभर बसले. आपण परमेश्वर आहोत असं जाणून समुद्रानं त्यांच्यासाठी पूजा सामुग्री आणली, म्हणजे हे परमेश्वर आहेत असं समजून. आणि लगेच समुद्राला भगवान म्हणतात की तू आपल्या मोठमोठ्या लाटांनी येथून जा आणि गुरुपुत्राला वाहात घेऊन गेलास त्याला ताबडतोब आणून दे. जसं तू नेलं होतंस ना तुझ्या लाटांबरोबर, तसं आता परत त्याला आणून दे. तेव्हा समुद्र म्हणतो, देवादिदेवा त्याला मी नेलं नाही आहे, मी नाही नेलेलं. माझ्या पाण्यात पंचजन नावाचा एक मोठा दैत्य शंखाच्या रूपानं राहत होता. म्हणून तेव्हापासून मला कळले की पांचजन्यम ऋषी केशो देवदत्तं धनंजय. तर श्रीकृष्णाचा जो शंख आहे त्याचं नाव पांचजन्य का, त्याचं कारण इथे कळतं. हे लक्षात ठेवा की शंखाच्या रूपानं हा मोठा दैत्य तिथं राहत होता त्या समुद्रामध्ये आणि त्यानंच तो बालक चोरून नेलेला आहे. हे ऐकून भगवान ताबडतोब पाण्यात शिरले. त्यांनी शंखासुराला मारलं, पण त्याच्या पोटात तो काही बालक दिसला नाही. तेव्हा त्याच्या शरीराचा शंख घेऊन भगवान रथाकडं परतले आणि तिथून बलरामांसह यमराजाच्या आवडत्या संयमनी नगरीत गेलेले. तिथं तो शंख वाजवला. म्हणजे त्या म्हणलं ना तुम्हाला की पंचजन्य राक्षसापासून बनवलेला तो पांचजन्य, तो शंख नेहमी ते वाजवायचे. आणि मग तिथं आपला शंख वाजवलेला यमाच्या नगरीमध्ये सगळ्या प्रजेवर नियंत्रण आणणारा हा यम शंखाचा आवाज ऐकून तिथे आला आणि अत्यंत भक्तिभावानं विधीपूर्वक त्यांची थाटामाटात पूजा केली. आणि सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असलेल्या श्रीकृष्णांना त्यांनी अत्यंत विनयानं विचारलं, म्हटलं की स्वलीलेनंच मनुष्य रूप धारण केलेल्या सर्व व्यापक परमेश्वरा, मी आपणा दोघांची काय सेवा करू. यमसुद्धा त्यांचे यमसंयमता महम म्हणलेलं आहे की नाही 10व्या अध्यायात विभूती योग सांगताना की सगळ्यांचं नियंत्रण करणारा मी यम आहे. तो इथं बरोबर अर्थ हे दोन्ही अर्थ आपल्याला कळतात. मग भगवान सांगतात, यमराज स्वतःच्या कर्मबंधनापासून माझा गुरुपुत्र जेथे आणला गेला आहे, तुझ्या इथं आणला गेला आहे, तू माझ्या आज्ञेनं त्याला माझ्याकडे घेऊन ये, जशी आपली आज्ञा. असं म्हणून यमाने गुरुपुत्र आणून दिला. तेव्हा रामकृष्णांनी तो मुलगा गुरुदेवांच्या स्वाधीन करून म्हटलं की आपणास आणखी काही पाहिजे असेल तर सांगावं. केवढी मोठी दक्षिणा मिळालेली आहे हो. एखाद्याचा पुत्र नष्ट झाला किंवा निघून गेला, काहीतरी कारण घडलं, कुणीतरी नेलं आणि तो त्याला परत आणून देणं, याच्यासारखी दुसरी काय गोष्ट हवी आहे. तेव्हा गुरु म्हणतात की अरे दोघांनी मला इतकी मोठी उत्तम गुरुदक्षिणा दिली की आता मला काय पाहिजे. तुमच्यासारख्यांच्या गुरूंचे कोणते मनोरथ अपूर्ण राहू शकतील बरं. म्हणजे तुमच्यासारखा मी गुरु आहे, तुमच्यासारख्यांचा हे माझं परमभाग्य आहे. त्यामुळं आता माझे कोणतेही मनोरथ अपूर्ण राहणार नाहीत. आता तुम्ही दोघंही सुखरूप आपापल्या घरी जा. लोकांना पवित्र करणारी कीर्ती तुम्हाला प्राप्त होऊ देत. तुम्ही शिकून घेतलेली विद्या इह परलोकी नित्य नूतन राहते किंवा राहू देत. गच्छन्तं स्वगृहं वीरौ कीर्तिर्वामस्तु पावनी छंदांस्य यातयामानी भवन्त्विह परत्र च. इह आणि परत्र, इहलोकी आणि परलोकी. तुमची जी ही विद्या आहे ही नित्य नूतन राहो. नाही तर विद्यासुद्धा कधी कधी थकून जाते. आपण म्हणतो आता आम्ही थकलो, आता पूर्वीचं काही आठवत नाही. तसं नाही आहे.
त्यांना नित्य नूतन राहू देत असा छान आशीर्वाद दिलेला आहे. मग आता परीक्षिताला शेवटी पुन्हा सांगतायत शुकदेव की अशा रीतीनं गुरुजींनी अनुमती दिल्यावर वायूप्रमाणे वेग आणि मेघाप्रमाणे आवाज असणाऱ्या रथावर आरूढ झालेले आहेत ते, आणि दोघंही बंधू मथुरेला परत आले. आता हे खूप वर्षानंतर आले ना, त्यावेळेला 12 वर्ष असायचं किंवा 14 वर्ष. आता पुष्कळ दिवस रामकृष्णांना न पाहिल्यामुळं सगळी मथुरेतील प्रजा त्यांना आल्याचं पाहून खूप आनंदित झाली, आणि हरवलेलं धन जसं आपल्याला परत मिळावं तशी सगळ्यांची अवस्था झालेली आहे. असा हा गुरुपुत्रानयनम म्हणजे गुरुपुत्राला आणणं अशा प्रकारचा हा जो एक सर्ग होता 45वा, तिथपर्यंत आपण आलेले आहोत. आता काही काळ गेला, इकडे हे मथुरेत राहायला लागलेत. आत्ताच आपण पाहिलं होतं या सर्गामध्ये की नंदबाबांना त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही पुन्हा लवकरच भेटायला येऊ. पण हा मधला काळ अभ्यासाचा गेला, अध्ययनाचा काळ गेलेला आहे, आणि त्या काळात काही ते भेटायला जाऊ शकले नव्हते. मग आता उद्धवाला ते पहिल्यांदा व्रजामध्ये पाठवतात. नेहमी कथाकार कीर्तनकार सुद्धा हेच सांगतात की बरेच वर्षानंतर भगवंतांनी आता उद्धवाला सांगितलेलं आहे की आता तू जा आणि त्या व्रजातल्या सगळ्या लोकांचं सांत्वन कर. त्यांची सगळ्यांची दुःख नाहीशी करणारे असे हे भगवान एके दिवशी आपल्या भक्त उद्धवाला म्हणतात, हातात घेऊन म्हणतात की अरे सौम्य उद्धवा, तू व्रजामध्ये जा, तिथं जाऊन माझ्या मातापित्यांना आनंदित कर, आणि माझा विरह झाल्यामुळं गोपींना जे दुःख झालं ते त्यांना माझा निरोप सांगून दूर कर. आता गोपींचं मन प्राण नित्य माझ्याबरोबरच असायचे, त्यांचे जीवन त्यांचं सर्वस्व मीच आहे. माझ्यासाठी त्यांनी आपले पती पुत्र इत्यादींना सोडलं. त्यांनी मनाने सुद्धा मलाच आपला प्रियतम किंवा आपला आत्मा मानलेला आहे, आणि ज्यांनी माझ्यासाठी लौकिक पारलौकिक सगळे धर्म सोडून दिले त्यांचं पालन पोषण मी करतो. तेव्हा आता तू असं कर की त्या गोपींचा परमप्रियतम मी इथं दूर आल्यामुळं, माझं स्मरण झाल्यामुळं त्यांची शुद्ध हरपते, माझ्या विरहामुळं माझ्या भेटीची त्यांना उत्कंठा लागून राहते, ते अतिशय व्याकुळ झालेले असतील, आणि माझ्याशी एकरूप मनमय झाल्यामुळं माझ्या गोपी मी येईन असं सांगितल्यामुळंच अत्यंत कष्टाने आपले कसे तरी प्राण कंठाशी धारण करून बसलेले आहेत. तेव्हा शुकदेव म्हणतात की अरे राजा, श्रीकृष्णांनी असं सांगितलं, आणि मग तो उद्धव अत्यंत आदरपूर्वक आपल्या स्वामींचा संदेश घेऊन रथात बसून आरूढ होऊन नंदगोकुळाकडे निघाला. आता सूर्यास्ताची वेळ होती. नंदाच्या व्रजामध्ये तो पोहोचला. त्यावेळी रानातून परत येणाऱ्या गुरांच्या खुरामुळं उडालेल्या धुळीनं त्याचा रथ सगळा झाकून गेला, आणि व्रजभूमीमध्ये ज्या गायी आधी आता हे झालेल्या होत्या, माझावर वगैरे आलेल्या होत्या, तर ते बैल आपापसात झुंजत होते, असे माजलेले बैल, आणि त्यांच्या हंबरण्यामुळं व्रजभूमी दुमदुमून गेली होती. किती बारकावे सांगितलेले आहेत बघा ह्या भागवतकारांनी. आणि नुकत्याच व्यालेल्या गायी दुधानं भरलेल्या सडांनिशी आपल्या वासरांकडे धावत होत्या. म्हणजे तिथलं गोकुळातलं किंवा व्रजातलं जे सगळं गोधन आहे हे कसं संपन्न होतं, समृद्ध होतं, आणि प्राण्यांमधली पशूंमधली सुद्धा सगळी जी एक चालीरीत आहे किंवा त्यांची जी एक जगण्याची पद्धत आहे ती सुद्धा आपल्या दृष्टीला येते. की आपल्याला वाटतं आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो, पण त्या वासरांवर गायी तेवढ्याच प्रेम करत होत्या, बैलही तसेच उत्सुक होते, उत्कंठित होते, आणि मग त्या इकडं तिकडं उड्या मारणाऱ्या वासरांनी गोकुळ अगदी शोभून दिसत होतं. गोधन म्हटलेलं आहे त्यावेळेला. आता काय तुमचं धन कशावर मोजलं जातं?
तुमची इस्टेट किती, तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली, तुमची घरं किती, तुमच्या दारात गाड्या किती, तुमच्या घरात स्मार्टफोन किती, कोणकोणत्या LED आहेत, काय LED आहेत, काय ते टी व्हींचे प्रकार ते किती, कम्प्युटर किती, कम्प्युटर नाहीच आता तर लॅपटॉप किंवा अजून पुढचं काही निघालं असेल, याच्यावर आजची गणना होते. पण त्यावेळेला तुमचं गोधन किती आहे, तुमची शेती किती आहे, तुम्ही धान्यवान किती आहात. अजूनसुद्धा बघा खेड्यातले लोक फक्त नोकरी करणाऱ्या मुलाला कधीही मुलगी द्यायला तयार होत नाहीत. आधी जाऊन बघतात त्यांची शेती आहे का, त्यांचं काही गोधन आहे का. म्हणजे ही नंदकाळापासून किंवा त्या श्रीकृष्णाच्या काळापासून याला महत्त्व देण्याची पद्धत होती. आता आपण फक्त पैशावर मोजतो सगळं. किती लाखांचं, आता लाख नाहीच, आता करोडकडं. काय म्हणायचं, पॅकेज किती आहे, वर्षाचं एकंदरीत पॅकेज लागतं, दर महिन्याचा पगार पाहायचाच नाही. तर आता हे सगळं सुंदर त्यावेळेचं वातावरण तो पाहतोय. उद्धव आलेला आहे. मग सगळ्या वासरांमुळं गोकुळ शोभून दिसत होतं. गाईंच्या धारा काढण्याचा आवाज येत होता आणि वेणूंचा सुद्धा मधुर आवाज येत होता. कारण ते जरी नव्हते तरी बाकीचे छोटे छोटे गोपाळ होतेच ना. आणि सुंदर गोपी नटलेल्या, सजलेल्या, धजलेल्या. आणि गोप हे श्रीकृष्ण बलरामांच्या मंगलमय चरित्राचं गायन करीत होते आणि त्यामुळं ते गोकुळ अधिक शोभून दिसत होतं. तिथं श्रीकृष्ण नाहीच अशी कल्पनाच नव्हती. तो आहे या भावनेनंच सगळं चाललेलं होतं. म्हणजे तिथं घरांमध्ये अग्नी, सूर्य, अतिथी, गायी, ब्राह्मण, देवता, पितर यांची पूजा, धूप, दीप, फुलं इत्यादी सगळं घेऊन केली जायची. आणि सगळा व्रज म्हणजे सगळं गोकुळ ते अतिशय मनोरम दिसत होतं. चारी बाजूनी वनं लहडलेली होती, फुलं लहडलेली होती, पक्षी किलबिलाट करत होते. ज्याला नैसर्गिक सगळं संपत्ती म्हणतात ना, ती इथे सगळी होती. भुंगे गुंजारव करत होते. जलाशयांमध्ये कमळाचे ताटवेच्या ताटवे, हंस होते, कारंडव होते. तिथं करडुवा असं म्हणलेलं आहे, पण ते कारंडव असे पक्षी होते. आणि श्रीकृष्णाचा प्रिय भक्त उद्धव जेव्हा व्रजामध्ये आला तेव्हा त्याची भेट घेऊन नंद अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला आलिंगन दिलेलं आहे आणि त्याचा श्रीकृष्ण समजून सन्मान केला. राजाच यायला पाहिजे असं नाही, राजाचा जरी सेवक आला तरीसुद्धा त्याला मान दिला जातो. तसं श्रीकृष्ण जरी आला नसला तरी त्यांनी पाठवलेला कोणीतरी त्याचा सखा आलेला आहे म्हटल्यानंतर त्याचासुद्धा तेवढाच सन्मान त्यांनी केलेला आहे. त्याला पक्वान्नाचं भोजन वाढलं, आरामात पलंगावर पहुडला, त्याचे पाय वगैरे चेपलेले आहेत, त्याच्या प्रवासाचा शीण दूर केलेला आहे. आणि नंतर नंदानी विचारलं की हे भाग्यवान उद्धवा, आमचा मित्र वसुदेव आता तुरुंगातून मुक्त झाला, तो सुहृद पुत्र इत्यादींसह कुशाल आहे ना. असे सगळे चौकशी करतायत. आपण केलेल्या म्हणजे स्वतः केलेल्या पापाचं फळ म्हणून पापी कंस अनुयायांसह मारला गेला. ते छान झालं, कारण तो धार्मिक आणि सच्शील अशा यदुवंशीयांना सुद्धा त्रास द्यायचा, त्यांचा द्वेष करत होता. पण श्रीकृष्णाला आमची कधी आठवण येते का? तिथे त्याची आई आहे, हितचिंतक आहे, मित्र आहेत, गोप आहेत, इथं सगळेजण आहेत ना त्याची आठवण करणारे. त्यांनाच आपले स्वामी मानणारे व्रजातील सगळे लोक आहेत. गायी आहेत, वृंदावन आहे आणि हा गोवर्धनसुद्धा आहे. या सर्वांची त्याला कधी आठवण येते का? आणि आपल्या बांधवांना भेटण्यासाठी आमचा गोविंदा एकदा तरी इकडे येईल का? तो जर इथं आला तर आम्ही त्याचं सुंदर मुख असं सुहास्य नजरेनं पाहण्यानं आम्हाला ते भाग्य लाभेल का? मुखकमल पाहू शकू का? तेव्हा उदार हृदयी श्रीकृष्णानं जे टाळण्याचा आमच्याकडे काही उपाय नव्हता, त्या वणवा, तुफान, पाऊस, वृषासूर, अजगर या सगळ्या मृत्यूंच्या प्रसंगातून आमचं रक्षण केलेलं आहे. अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या
आणि त्याचे सगळे पराक्रम, अतिशय विलासपूर्व सगळे नेत्रकटाक्ष, त्याचं हास्य, त्याचं मधुर भाषण, ह्या सगळ्याची आम्हाला जेव्हा आठवण येते ना, तेव्हा आमची सगळी कामं ठप्प होतात, थांबून जातात असं ते सांगतात. आणि तिची आता सगळी अशीच खूप चौकशी करतायत. आज आता आपण इथेच थांबूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.